क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी तालुक्यातील वणी बस स्टँड शेजारील झाडीत एक अनोळखी पुरुष व एक अनोळखी स्त्री या दोघांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना दिनांक 14 सप्टेंबर रोजी 1:30 वाजेच्या सुमारास दुपारी घडली आहे। त्याबाबत वणी पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर असे की वणी येथील बस स्टँडच्या पाठीमागे देव नदीच्या तीरावर करंजाच्या झाडाला अज्ञात तरुण व तरुणीनं पांढऱ्या व जांभळ्या रंगाच्या ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेतला आहे। याबाबत मंगेश मदनलाल दायमा धंदा ड्रायव्हर राहणार कृष्णगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांनी पोलिसांना तत्काळ या घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजया पवार यांच्या टीमनं तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करत तरुण तरुणीला खाली उतरवून वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी किशोर मोरे यांनी दोघांना तपासून मयत घोषित केले। या घटनेबाबत पुढील तपास वणी पोलीस करत आहेत। दरम्यान या घटनेतील मयत तरुण याचे नाव हेमराज वाघ व एक तरुणी दोघे राहणार काटरे दिगर तालुका कळवण असे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। याबाबतचा अधिक तपास वणी पोलीस करत आहेत। दरम्यान या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी, पुनत खोरे, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।